चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, आपण पाहतात नवमहाराष्ट्र। आज 28 ऑगस्ट। आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे शिवनेरी किल्ल्यावरून मुंबईकडे वाटचाल करणार आहेत, आगेकूच करणार आहेत। आणि काल पहाटे ते शिवनेरी किल्ल्यावर म्हणजे जुन्नर येथे शासकीय विश्रामगृहावर दाखल झाले आणि सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मुंबईला जाण्याचा आणि हे आंदोलन जे आहे ते आझाद मैदानावर करण्याचा मानस व्यक्त केला। आणि न्यायालयाने ज्या अटी शर्ती घातलेल्या आहेत त्या मान्य करण्याचा मानस देखील त्यांनी बोलून दाखवला। आणि त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी प्रथमच मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याविषयी असेल किंवा यांच्या आंदोलनाविषयी खुलासा केलेला आहे। आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ओबीसींना कुठल्याही प्रकारचा ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही। त्यांनी यापुढे जाऊन सांगितलं की या आंदोलनामागे त्यांनी नामोल्लेख टाळला, परंतु त्यांचा रोष शरद पवारांना होता। या आंदोलनामागे कोण आहे हे त्यांनी पत्रकारांना, जो प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर पवारांकडे त्यांनी अंगुली निर्देश केला। त्याचप्रमाणे त्यांनी दुसरं सांगितलं की 16% आरक्षण आम्ही ज्यावेळी पहिला तिचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं त्यावेळी 16% आरक्षण मराठ्यांना दिलं गेलं होतं। ते आरक्षण कोर्टात महाराष्ट्रात टिकलं होतं, परंतु त्याला ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं त्यावेळी यांचं सरकार नव्हतं। त्यावेळी सरकार बदललं आणि शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचं सरकार आलं, परंतु त्यांनी पाठपुरावा न केल्यामुळे ते 16% आरक्षण त्यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं असा थेट आरोप त्यांनी केलाय। दुसरं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 15 वर्ष काँग्रेसच्या काळात, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात त्यांना ते बंद झाल्यासारखं चालू म्हणजे ते महामंडळ होतं, परंतु त्याला ऊर्जावस्था देऊन, फंडिंग देऊन लाखो तरुणांना उद्योजक बनवलं गेलं याचा देखील त्यांनी उल्लेख केलाय। आणि त्यांनी सडेतोड असं उत्तर दिले की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीमधून हे आरक्षण दिलं जाणार नाही। जरांगेंना त्यांनी इशारा दिलाय। तर चला पाहूया आपण काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। ओबीसी मध्ये एवढ्या जागा आहेत, खरं तर ओबीसी मध्ये एवढ्या जाती आहेत, मराठ्यांना तुम्ही देखील 10% तुम्ही दिलं असं वारंवार सांगितलं जातं, सरकारच्या वतीने दिलं देखील आहे, तरी देखील का नेमकं की किमती? आता मला त्याचं उत्तर तर जे मागणी करतात तेच देऊ शकतात। आज आपल्याला माहिती आहे की जवळपास 350 जाती ओबीसी मध्ये आहेत। आणि आपण बघितलं तर समजा आता मेडिकलच्या ऍडमिशनचं बघितलं तर मेडिकलच्या ऍडमिशन मध्ये ओबीसीचा कट ऑफ एससीबीसीच्या वर आहे आणि एससीबीसीचा कट ऑफ ईडब्ल्यूएसच्या वर आहे। त्याच्यामुळे ही जी काही मागणी आहे त्यांनी नेमकं किती भलं होणार आहे याची मला कल्पना नाही। आपण जर नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे हे आपल्या लक्षात येईल। मात्र मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांची पण ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे। हा, एक गोष्ट निश्चित आहे की जर एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही। राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण राजकीय आरक्षण हा जर हेतू नसेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल, ऍडमिशन्स मिळाल्या पाहिजेत, नोकरी मिळाली पाहिजे, तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे। उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, ते देखील आता पाठिंबा देताना पाहायला मिळतात। काय या आंदोलन जे आहे ते कुठेतरी तुम्हाला मला आश्चर्य वाटतं की आता हे दिसतंय, म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही आता हा प्रश्न विचारताना तुम्हाला आता हे दिसतंय। यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे। आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण ठीक आहे, माझं म्हणणं काय आहे, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही, आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू। काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार। अरे भाई, मैं महाराष्ट्र का आदमी हूं, कहां बिहार जा रहा हूं? दिसतोय का? कारण त्यांचं सरकार असताना त्यांना आरक्षण टिकवता आलं नाही, आता तेच कसं आरक्षण द्यायचं? नाही, म्हणूनच बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, दाव्यानं सांगतो की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच झाले आहेत। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का 15 वर्ष डिफंक्ट होतं? 15 वर्ष कोणाचं राज्य होतं तरी ते डिफंक्ट होतं ना। मी ते उभं केलं आणि आज 1.5 लाख उद्योजक आमच्या
नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केले. आज सारथीच्या माध्यमातून IAS IPS ऑफिसर तयार होत आहेत, MPSCचे विद्यार्थी तयार होत आहेत, स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टिकतात. सारथी माझ्या काळात मी केलेला आहे आणि नंतर आम्ही पुन्हा शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये ते स्ट्रेंथन केलंय. शिक्षणाच्या योजना, त्या ठिकाणी वसतिगृहाच्या योजना, वसतिगृह होत नाही तोपर्यंत भत्त्याच्या योजना, सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत. त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं ना नेमकं काय केलंय. हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच नाहीये, हे सांगणारे लोक होते. 2.5 वर्ष जे सरकार होतं त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा, एक जस्ट सिंगल वन निर्णय नाही दाखवू शकत. यापूर्वी आंदोलनामध्ये सर